कढीपत्ता, सुगंधाचा हिरो. डोंगर दऱ्यांनी नटलेला प्रदेश. सकाळी सकाळी पक्ष्यांची किलबिल, दुपारी शेतांवर ऊन आणि संध्याकाळी मंद वाहणारा वारा. अशा प्रदेशात वसलेलं होतं एक वेगळं गाव, चौबन नावाचं. हे गाव कुठल्याही नकाशावर सापडणार नाही, कारण हे माणसांचं गावच नव्हतं. इथे राहत होते मसाले, भाज्या, धान्य आणि गोड तिखट पदार्थ. प्रत्येकाचा स्वतःचा स्वभाव, प्रत्येकाची आपली खासियत आणि गावातलं वेगळं स्थान. गावाच्या चौकात सकाळी एक गजबजच उडायची. मोहरीबाई पिवळ्या ओढणीसकट थाटात यायच्या. लहान असल्या तरी आवाजात दमदार खणखणाट. मिरची दादा उंच, लालसर, थोडे टोकदार. कोणी त्यांना छेडलं तर लगेच डोळ्यात पाणी आणणारा तिखटपणा दाखवत. साजूक तूप महाराज गोलमटोल, चेहऱ्यावर तेज. जेव्हा ते बोलायचे तेव्हा त्यांच्या आवाजात गोडवा व ऊब दोन्ही असायचं. हळदाबाई मात्र गावातील विदुषी. तिचा पिवळा रंग पाहिला की सगळ्यांच्या चेहऱ्यावर उजेड यायचा. कांद्यांची गप्पिष्ट मंडळी तर थोडी भावूक, जरा रडव्या स्वभावाची, पण जेव्हा ती चिरली जात तेव्हा नाक डोळे पाणावून जात. टोमॅटोबाई मात्र नेहमी हसतमुख, लाल गालांची, रसाळ बोलणारी. हे सगळे मिळूनच गावात दररोज वेगवेगळे कार्यक्रम होत. कधी आमटी बनायची, कधी पिठलं भाकरी, कधी वरण भात, कधी कोशिंबीर, तर कधी लोणचं. गावात दररोज सुगंधाचा उत्सव भरायचा. पण या आनंदातही एका कोपऱ्यात शांत गूढ असा एक जण राहत होता, कढीपत्ता. त्याचा रंग गडद हिरवा, पानं लांबट, टवटवीत. झाडावरून तो पाना फुलांसह खाली यायचा, पण तो गावातल्या गप्पात फारसा मिसळायचा नाही. कढीपत्ता जन्मलाच एका मोठ्या झाडावर. झाड नेहमी टवटवीत हिरवं, दाट पानांनी भरलेलं. गावातील लोक नेहमी त्या झाडाला वाकून नमस्कार करायचे, कारण त्या पानांशिवाय त्यांच्या स्वयंपाकाचा तडका अपुरा वाटायचा. पण स्वतः कढीपत्ता मात्र थोडा गोंधळलेला असायचा. जेव्हा भाजी, आमटी किंवा वरण शिजायला लागलं तेव्हा नक्की त्याला बोलावलं जाई. ए कढीपत्ता, 2 पानं दे ना. तो आनंदाने उड्या मारत भांड्यात शिरायचा. सुरुवातीला त्याला वाटायचं, वा, माझ्याशिवाय कामच होत नाही. पण जेवण वाढलं की त्याला पाहायला मिळायचं वेगळंच दृश्य. लोक त्याचं पान थाळीतून बाजूला सारत, कधी चमच्याने, कधी हाताने, तर कधी थेट ताटाखाली फेकून द्यायची. अरे, हे खायचं नसतं, बाजूला ठेव. ते बघून त्याच्या मनाला चटका बसायचा. माझं खरं काम काय? मी फक्त सुगंधापुरता आहे का? लोक मला खात नाहीत तर माझं अस्तित्व व्यर्थ आहे का? त्याला वाटायचं, मी कमी आहे, मी फक्त शोभेचा आहे. त्यामुळे तो शांत, अबोल झाला. गप्पात खेळात भाग घ्यायचा नाही. एखाद्या वेळी झाडाच्या सावलीत बसून चांदणं पाहायचा आणि हळूच कुजबुजायचा, चांदोबा, मला का कोणी मान देत नाही? मी खरंच काही कामाचा नाही का? त्यावेळी साजूक तूप महाराज त्याला समजवायचे, अरे कढीपत्त्या, तुझ्याशिवाय माझा तडका फिका आहे, सुगंध तुझाच आहे. मोहरीबाई हसत म्हणायच्या, मी फटफटते, पण माझा वास टिकवणारा तूच आहेस. कोथिंबीर भाऊ प्रेमाने मिठी मारून म्हणायचे, आपण दोघं मिळून तर थाळीची शोभा वाढवतो. पण कढीपत्त्याच्या मनातलं दुखणं काही थांबत नव्हतं. त्याला अजून त्याचं खरं सामर्थ्य उमगलं नव्हतं. एके दिवशी चौबन गावात विचित्र शांतता पसरली. सकाळी नेहमी गावाचा सुगंध डोंगरावरून दूरवर जायचा. पक्षीही त्या वासाने वेडे व्हायचे. पण त्या दिवशी सकाळी पक्षीही गायब झाले. गावातल्या सगळ्या पदार्थांना काहीतरी वेगळं जाणवलं. मोहरीबाई चौकात धावत आल्या. अगं, माझा फडफडण्याचा आवाज तसाच आहे, पण वासच नाहीसा झाला. टोमॅटोबाई हसून म्हणणार इतक्यातच त्यांना जाणवलं, माझ्या रसात चव आहे पण गंध नाही. लोक जेवताना मला ओळखणार तरी कसं? सगळे चकित झाले. तेव्हाच गावाच्या सीमेवरून धडधडत चालत आला एक महाकाय राक्षस, कुक्करसूर. त्याचं शरीर काळपट, डोकं धुरासारखं, डोळे लाल आणि त्याच्या पोटातून विचित्र असा शू आवाज निघत होता. जणू उकळणाऱ्या कुकरचं शिट्ट्यांचं रौद्र रूप. म्हणूनच त्याचं नाव होतं कुक्करसूर, वास खाणारा राक्षस. तो जिथे जायचा तिथे पदार्थांचा सुवास शोषून घ्यायचा. आमटी झाली बेचव, वरण पाण्यासारखं,
आणि भाजी फिक्की. लोक खायला बसले पण चवच जाणवत नव्हती. मिरची दादा डोळ्यात पाणी आणून ओरडले, वास नसला तर माझा तिखटपणा कोणाला जाणवणार? हळदाबाई रडत म्हणाल्या, मी पिवळ्या रंगात चमकते खरी, पण वासाशिवाय कुणी माझी दखल घेत नाही. संपूर्ण चौबन गाव निराशेने व्यापलं. गावात सभा भरली. चौकात सारे पदार्थ जमले. साजूक तूप महाराज म्हणाले, आपण सगळे मिळूनही हा संकटमोचक कसा हरवायचा ते सुचत नाही. मोहरीबाई मान खाली घालून म्हणाल्या, वासाशिवाय आपलं अस्तित्वच शून्य आहे. तेव्हा एका कोपऱ्यात शांत बसलेला कढीपत्ता हलक्या आवाजात म्हणाला, कदाचित माझ्याकडे उपाय असेल. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे वळले. तुला तर लोक खाण्याऐवजी बाजूला सारतात. मिरची दादा थोडे चिडवत म्हणाले. कढीपत्ता हसला नाही, रागावला नाही, फक्त शांतपणे म्हणाला, हो, लोक मला खात नाहीत, पण माझ्या विना कोणत्याही तडक्याचा पूर्ण सुगंध पसरत नाही. मी फक्त पान नाही, मी आहे वासाचा वाहक. कुक्करसूर वास खातो, पण आपण वासानेच त्याला हरवू शकतो. गावात कुजबूज पसरली. सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. कदाचित हा शांत, दुर्लक्षित हिरवा पानवाला खरंच काही करू शकेल का? तेव्हाच त्याच्या झाडावरून मंद वारा सुटला. झाड हललं आणि जणू त्या पानांच्या खसखशीमध्ये एक आवाज आला, कढीपत्ता, तुझ्यात ताकद आहे, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. कढीपत्त्याच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, चला तयारी करूया. कुक्करसूरला परतवायचं असेल तर आपल्याला एकत्र येऊन तडका द्यावा लागेल. संपूर्ण गाव हललं. मोठ्या कढईत साजूक तूप तापू लागलं. सगळे तयार आहात ना? तूप महाराजांनी विचारलं. मोहरीबाई म्हणाल्या, हो, आम्ही फुटूच, पण यावेळी सुगंधासाठी. मिरची दादा डोळे वट्टारून ओरडले, ज्याने आपला वास चोरला त्याला मी जाळून टाकेन. आलनश्री शांतपणे म्हणाली, माझ्या रसाने उष्णता वाढेल, पण खरी ताकद तुझ्यात आहे कढीपत्ता. कढीपत्ता पुढे सरसावला. सगळ्यांनी माझ्यासोबत भांड्यात शिरा. आपण जेव्हा एकत्र तडका देऊ तेव्हा असा वास पसरवू की कुक्करसूर गोंधळून जाईल. मोठ्या कढईत तूप चमचमतय. त्यात मोहरी टाकली, पुट पुट पुट, मग मिरच्या, शिटकाट, मग आलं, खरखर आणि शेवटी कढीपत्ता. फुस! क्षणातच सगळीकडे दरवळला खमंग, मोहक, घराघरात शिरणारा सुगंध. गावाच्या घरातून धुरळा निघाला, पण त्याच्याबरोबर असा वास पसरला की दूरवर डोंगराच्या पलीकडेही जाणवला. कुक्करसूर त्या दिशेने धावत आला. हा वास मला गुंगवतोय, हा मला पचत नाही. त्याचं डोकं गरगरलं. तो पाय घसरून कोसळला. सुगंध त्याच्या भोवती फिरू लागला. त्याच्या पोटातून निघणाऱ्या कुकर सदृश्य शिट्ट्या हळूहळू थांबल्या आणि त्याला सहन न झाल्यामुळे तो थेट डोंगर ओलांडून दूर पळून गेला. आता गाव पुन्हा सुगंधित झाले. सर्व पदार्थांच्या चेहऱ्यावर हसू परतलं. कुक्करसूर पळून गेल्यावर गावात आनंदाचा स्फोट झाला. मोठ्या चौकात सारे पदार्थ जमले. साजूक तूप महाराजांनी जाहीर केलं, आजचा दिवस चौबन गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. मोहरीबाई उड्या मारत नाचू लागल्या. कढीपत्ता आमचा हिरो आहे. मिरची दादा आनंदाने झुलू लागले. वारे, तुझ्या विना आम्ही फक्त तिखट होतो, पण तू सुगंध दिलास म्हणून आम्ही जिवंत झालो. टोमॅटोबाई लाल गाल आणखी चमकवत म्हणाल्या, लोक म्हणतात मी रसाळ आहे, पण माझ्या रसाला अर्थ सुगंधाशिवाय नाही. आज तू आमचं खरं सामर्थ्य परत दिलंस. गावात गाणी सुरू झाली. कांद्यांनी तबला वाजवला. हळदाबाईनं लखलखीत पिवळा दिवा पेटवला. कोथिंबिरी भाऊच्या हिरव्या शालीनं चौक सजवला. सगळे पदार्थ एकत्र नाचू लागले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्या दिवशी चौबन गावात सुगंध महोत्सव साजरा झाला. गावाचा जल्लोष थोडा शांत झाला तेव्हा साजूक तूप महाराजांनी सगळ्यांना थांबवलं. मित्रांनो, आज आपण एक धडा शिकलो. ज्याला आपण लहान समजतो, ज्याला आपण दुर्लक्षित करतो, त्याच्यातच कधी कधी मोठं सामर्थ्य दडलेलं असतं. सगळ्यांची नजर कढीपत्त्यावर गेली. तो थोडासा लाजला, पण त्याच्या डोळ्यात चमक होती. मोहरीबाई म्हणाल्या, आम्हाला वाटायचं तू फक्त वरून टाकायचं पान आहेस, पण तू आमचा खरा सुगंधाचा हिरो आहेस.
कढीपत्त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मी लहान आहे, शांत आहे, पण आज मला कळलं, माझ्यातलं सामर्थ्य फक्त योग्य वेळी बाहेर येतं. आपण सगळे मिळून जग सुंदर करतो, कोणीही छोटं नाही. गावातील सारे पदार्थ टाळ्या वाजवून आनंदाने ओरडले आणि त्या दिवसानंतर चौबन गावात तडका कधीही कढीपत्त्याशिवाय झाला नाही. आणि गावात दरवळणारा प्रत्येक वास हा त्याच्या अस्तित्वाची आठवण देऊ लागला.